हॅलो. काल आपण जर्मन मुळाक्षरं शिकलो. आता त्या मुळाक्षरांची आधी आपण उजळणी करणार आहोत. तुम्हाला मी इथे काही अक्षरं दाखवेन. तुम्ही त्याचा जर्मनमध्ये उच्चार ओळखायचा आहे, गेस करायचा आहे. सगळ्यात आधी ओळखा पाहू, याला काय म्हणतात? आ. पुढचं अक्षर आहे एस. का. एर. हा. टे. ओके. तर आता आपण मुळाक्षरांची उजळणी झालेली आहे. तर आता आजचा आपला विषय आहे आकडे. ओके. आपण मुळाक्षरं केलेली आहेत. तर आता दुसरा आपला धडा जो आहे तो आकडे असा आहे. आणि या आकड्याला आपण जर्मनमध्ये झालन असं म्हणतो. दी झालन. दी झालन म्हणजे द नंबर्स. तर आता सुरुवात करूया. नूल. मी वाचणार आहे, तुम्हाला माझ्या मागे म्हणायचं आहे, रिपीट करायचं आहे. नूल. आयन्स. zwei. drei. पुन्हा म्हणणार आहे मी. नूल. आयन्स. zwei. drei. vier. fünf. sechs. sieben. acht. neun. आणि 10. तर पुन्हा एकदा आपण वाचतोय. नूल. आयन्स. zwei. drei. vier. fünf. sechs. sieben. acht. neun. und 10. तर हे होते आपले जर्मन नंबर्स. यासाठी पण आपल्याकडे एक छान पोएम आहे. मी म्हणणार आहे ही पोएम, कविता मी म्हणणार आहे आणि तुम्हाला माझ्या मागे म्हणायचं आहे, रिपीट करायचं आहे. 1, 2, 3. पुन्हा एकदा. 1, 2, 3. 4, 5, 6. 7, 8, 9, 10. 1, 2, 3. 4, 5, 6. 7, 8, 9, 10. पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणूया. 1, 2, 3. 4, 5, 6. 7, 8, 9, 10. 1, 2, 3. 4, 5, 6. 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. sehr गुड. तर तुम्हाला आता होमवर्क म्हणून तुमचा जो मोबाईल नंबर आहे तर तुम्ही वहीमध्ये तुमच्या लिहून घ्यायचा आहे आणि तो मोबाईल नंबर वाचायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि वाचून झालं की तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याचे स्पेलिंग लिहायचं आहे, जर शक्य असल्यास. ओके. सो vielen Dank. Tschüss.